हॅलो काय दिस विशाल नागपुरे. तर आपण आज बघणार आहे की संयुक्त पूर्व परीक्षा दॅट इज कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या संदर्भातला सर्वात इम्पॉर्टंट लेक्चर जो अभ्यासापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याला म्हणतो स्ट्रॅटेजी लेक्चर. त्याला म्हणतो आपण नियोजन, तुमची प्लॅनिंग काय आहे. आणि बघतो आपण की अजून 4 ते 5 महिने बाकी आहे. या 4 ते 5 महिन्यामध्ये आणि असं म्हटलं जातं की या वेळेसची सर्वात मोठी PSIची ॲड राहू शकते, या कारणामुळे किंवा एसटीची ॲड राहू शकते. या कारणामुळे आपल्याला कंबाईन ग्रुप बीवर तर फोकस करायचंच आहे, पण त्याचबरोबर टायपिंगच्या जागा ज्या आहेत ते 7,000 प्लस किंवा 6,000 प्लस यावेळेस सुद्धा येणार आहे. या कारणामुळे जे पण विद्यार्थी मागच्या मेन्सला होते की काही मार्कांनी त्याचा स्कोर कमी आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी कुठे पण टाइमपास न करता आयुष्यातले 6 महिने चांगल्या पद्धतीने कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बीवर द्यावे. मला असं वाटते की त्यांनी ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याचा स्कोर चांगला आला यावेळेस सुद्धा तुम्ही 100% गव्हर्नमेंट सर्वंट बनाल. पण यासाठी मला असं वाटते की तुमचे प्लॅनिंग किंवा नियोजन खूप जास्त गरजेचं आहे. असं नाही आहे ना की प्रत्येक वेळेस कट ऑफ 19 मार्काचा लागेल टायपिंगचा. असं पण नाही आहे की STI कट ऑफ प्रत्येक वेळेस 52 लागेल, 52 लागेल, 53 लागेल. कट ऑफ प्रत्येक वेळेस वर्षानुवर्ष वाढत आहे. आणि या संदर्भात आपलं नियोजन जे तुम्हाला मी सांगितलं आहे की टार्गेट 60+ मार्क्स. बघा खूप जण 70-80 करतात किंवा नाही मला 70 मार्क घ्यायचे, मला 60 मार्क घ्यायचे, ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे की ॲटलिस्ट मला 60+ मार्क याची प्लॅनिंग करून घ्यायची आहे की कशा पद्धतीने कोणते सब्जेक्ट्स मी टार्गेट करू. आणि मला असं वाटते की असे काही सब्जेक्ट्स आहे आपल्या याच्यामध्ये की जर आपण ते सब्जेक्ट टार्गेट जरी केले तरी आपला स्कोर जो आहे तो आरामात 60+ इझिली आपण 60+ स्कोर करू शकतो. जसं आपण बघतो क्लासचे जे विद्यार्थी आहे आपले त्यांचे 5-6 विद्यार्थ्यांचे स्कोर जे 60+ आहे 1.5 वर्षाच्या अभ्यासात, तर असं सुद्धा होऊ शकते. पण त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग, टेस्ट सिरीज, एक स्ट्रक्चर अभ्यास कसा असतो ते पण आपल्याला बघायचं आहे. स्मार्ट वर्क त्याला म्हणतो आपण. चला आपण बघू याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो की कशा पद्धतीने आपले जे कंबाईन जे आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी ते आपल्याला बघायचं. सर्वात आधी आपण बघून घेऊ की ॲक्च्युली पॅटर्न जो चेंज झाला तो कसा आहे. ठीक आहे, जसं आपण बघितलं की कंबाईनमध्ये या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जसं आपण बघतो की 100 क्वेश्चन 100 मार्काला असतात. आपण काही बेसिक पण बघूया. काही जरी विद्यार्थी जे आहे ते नवीन आहेत त्यांना त्या काही गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, 100 मार्कासाठी असतात. आणि यानुसार जे कट ऑफ लागतात जसं आपण बघितलं की रजिस्ट्रार असेल, सध्या याची खूप जास्त हवा चालू आहे. STI असेल, ASO असेल, यांचे कट ऑफ जनरली 52+ जातात, जनरली 52-55+ जातात. ठीक आहे. आणि जे PSI जे आहे यावेळेस ते 49च्या जवळपास गेलं, 49.50. तर असं सुद्धा जनरली आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपण ते पण बघू की लास्ट इयर कट ऑफ किती होता, 52+, 55, 56, 58. पण जर समजा मला असं वाटतं की 2024 मध्ये जर मी प्लॅनिंग केली की मला 60+ जर मार्क घ्यायचे आहे, बघा मी तुम्हाला हवेत बोलत नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला 60+ मार्क कसे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला सांगणार आहे मी. ॲक्च्युली आपण कसं करू शकतो ते खूप जास्त इम्पॉर्टंट मला असं वाटतं. पॅटर्न पण चेंज झालेला आहे, तर त्या पॅटर्ननुसार आपल्याला काय करायचं आहे येत्या 5-6 महिन्यात ते पण आपण बघूया. ठीक आहे. तर जसं बघा आपल्याला जसं आपण बघूया आता बघा NTB, NTC, NTD, SC आणि ST आपण हे सर्व इन्क्लूड केले याच्यामध्ये. ओपन म्हटलं तर ते 54-55 चाललं जाईल, SC म्हटलं तर 50-52 चाललं जाईल. सगळं याच्यामध्ये कास्ट इन्क्लूड आहे. तर आपण फक्त डोक्यात ठेवू की आपण ओपनची कास्ट बघून आपण स्टडी करूया. बाकी सध्या कास्ट बघते, कास्ट नंतर बघाच लागते मेन्सच्या वेळेस वगैरे. जे स्कोर जो आपला अभ्यास कमी झाला ते आपण त्या गोष्टीवर फोकस करतो. तर सध्या आपलं काम काय आहे की आपण सध्या 60+ हा जो टार्गेट आहे आपला, हा टार्गेट कशा पद्धतीने अचीव करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला, प्रिलिम्सला. सेकंड, आता हे झालं ग्रुप बीचे पोस्ट पूर्ण. सेकंड आहे की याच्यामध्ये ग्रुप सी जे आपण पोस्ट आहे जसं टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज PSI असेल आणि इम्पॉर्टंट क्लर्क असेल. आता सर्वात कमी कट ऑफ लागणाऱ्या पुढच्या सुद्धा क्लर्कचा चान्सेस आहे, कारण की यांच्या 6,000+ असं म्हटलं जातं. पण 19 तर लागणार नाही, ऑब्व्हियसली 25 ते 30 लागेल, कारण की तेच विद्यार्थी पुन्हा येणार आहे. तर क्लर्क तर गेला समजून घ्या याच्यातून.
आता टॅक्स असिस्टंट याचा कट ऑफ नेहमी 50+ असतो. रिझन याच्या मागे रिझन असं आहे की त्याचं प्रमोशन ST आहे, एक्सेस PSI 55+ कट ऑफ असतो. म्हणजे ग्रुप सी मध्ये पण कट ऑफ साधे नाही आहे. साधा कट ऑफ फक्त काय असतो क्लर्कचा, जो यावेळेस 19 मार्क होता फक्त. तर आपण बघा काही न भेटण्यापेक्षा आपल्याला ते तरी भेटले तरी आपण खुश होतो बघा शेवटी. तर आपण ते पण बघूया की क्लिअरचं कसं करायचं आहे. आणि मेन आपलं जर आपण हा टार्गेट जर अचीव केला तर तुम्हाला सर्व मेन्स देता येते, हे डोक्यात ठेवा. मेन्स मॅक्झिमम द्यायची आहे. असं नाही की माझं सर एमच PS आहे असं नको करा. ठीक आहे, MPS आहे, वर्दी आहे, सर्व गोष्टी आहे. पण सर्वात पहिला आपला एम आहे 60+. तर आपण बघूया की या 60+ला आपण कशा पद्धतीने अचीव करू शकतो. तर या 60+साठी काही जे विषय आपण फोकस करू. मला जसं एक पर्सनली वाटते की या ठिकाणी आपण सर्वात पहिले पॉलिटी फोकस केलं पाहिजे, जे की यावेळेस पॉलिटी पॅटर्न चेंज केला. आधी 10 प्रश्न होते, यावेळेस 15 प्रश्न आहे. तुम्हाला मॅथ्स रिझनिंग फोकस करावंच लागेल. तुम्ही असं म्हणू शकत नाही की यार मॅथ्स रिझनिंग स्किप करतो, कारण की याच्यावर 20 प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यावर 15 क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे करंट इश्यूज, करंट अफेअर्स त्याला म्हणतो आपण. करंट अफेअर्स शिवाय तर आपण काही करू शकत नाही विदाउट करंट अफेअर. नेक्स्ट याच्यामध्ये आहे सायन्स, हिस्ट्री. यालाच मी सोबत ठेवणार आहे, काही रिझन आहे तर बघू आपण नंतर. इकॉनॉमिक्स आणि शेवट आहे जॉग्राफी, भूगोल त्याला म्हणतो. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धत, आणि बघा आपण असं पण म्हणू शकत नाही की पॅटर्न फिक्स असंच राहणार आहे 20, 15, 15, 15, 10 असं काही नाही. MPSC नेहमी पॅटर्न चेंज करत असते. तर आपलं काम आहे की बाबा आपल्याला हे विषय करून द्यायचे. याच्यातले जे मेन विषय तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये की स्कोरिंग जे सब्जेक्ट्स नेहमी असतात MPSCचे, त्याचा सर्वात पहिला विषय आहे इंडियन पॉलिटी, फर्स्ट सब्जेक्ट. ठीक आहे, इथे आपण नंतर लिहून घेऊ. ठीक आहे. सेकंड याच्यामध्ये जनरली आहे मॅथ्स रिझनिंग. स्कोरिंग तुम्हाला बनवायचं आहे. रिझनिंग तुम्हाला जर 20 प्रश्न आले मॅथ्स रिझनिंग, तुम्हाला रिझनिंग आउट ऑफ आलीच पाहिजे 10 पैकी 10. जॉग्राफी स्कोरिंग आहे आणि याच्यामध्ये करंट अफेअर स्कोरिंग आहे. खूप जण इकॉनॉमिक्सला पण स्कोरिंग आणतात. इकॉनॉमिक्स खूप चांगलं असते, पण याच्यामध्ये स्कोर रिझल्ट येत नाही. आपण जसं बघतो की क्वेश्चन विचारायची पॅटर्न पद्धत वेगळी आहे. पण माझा एक आवडीचा विषय असल्यामुळे मी याला सुद्धा याच्यामध्ये घेत आहे. कारण की मी नेहमी इकॉनॉमिक्समध्ये 15 प्रश्न असेल तर मी 10 ते 12च्या मदत नेहमी असतो, नेहमी म्हणजे आधी होतो. तर मला असं वाटतं, आणि हे जे 2 विषय आहे ना, या 2 विषयामध्ये जर आपण 40 to 50% मार्क घेतले ना तरी इनफ आहे आपल्यासाठी, मला असं वाटतं. तर बघा आपल्याला हे जे विषय आहे 7 विषय हे अशा पद्धतीने बघा, आपल्याला काही खूप जास्त 100 मार्क घ्यायचे नाही आहे की नाही असं इथले 15 पैकी 15, इथले 15 पैकी 15, इथले 15 पैकी 15, बाकी पाहून घेऊ अर्ध. जसं नाही असं होत ना, ते कसं हलवा नाही की बाबा आणलं 15 मार्क, असं एवढं सोपे नाही आहे. कारण की MPSCचं एक पॅटर्न असते नेहमी. MPSC नेहमी नाही का व्हॅरी करत असते प्रश्न. कशी व्हॅरी करते की जर समजा पॉलिटी, करंट, सायन्स सोपी असेल तर हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी कठीण असते. तुम्ही बघून घ्याल. मॅथ सोपी तर रिझनिंग कठीण, रिझनिंग सोपी तर मॅथ्स कठीण. वाटलं तर तुम्ही लास्ट पेपर बघा, त्याच्या आधीचे पेपर बघा, त्याच्या आधी पेपर बघा, तुम्हाला सेम भेटणार आहे की या दोघांमध्ये नेहमी व्हेरायटी ते देतात. हे सोपे तर हे कठीण, हे कठीण तर हे सोपे. हा सोपी असेल तर दुसरा विषय कठीण राहील. आणि ते कोणतरी त्यांनी बघत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे 3 विषय सोपी, 3 विषय कठीण टाकत असतात. म्हणून आपलं असं काम आहे की ॲटलिस्ट जो विषय कठीण आलेला आहे, फॉर एक्झाम्पल पॉलिटी विषय कठीण आलेला आहे, तुम्ही काय कराल, तर पॉलिटिक्स तर करून आलो होतो असं नको व्हायला. म्हणून तुम्हाला सायन्स आणि हिस्ट्री पण ॲटलिस्ट बेसिक करून चालायचं आहे. की असं नको व्हायला की यार सायन्सही नाही आलं नाही हिस्ट्री पण नाही आलं, असं नको व्हायला. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे नेहमी की तुमचं काम आहे की या 7 विषयावर कमांड असली पाहिजे. जर समजा तुमची या 7 विषयावर कमांड समजून नाही काय, एखादा विषय म्हणजे तुम्हाला डगमगला, फॉर एक्झाम्पल तू जॉग्राफी नाही येत सर,
पण त्या पेपर जॉग्राफी इतका इझी होता की सर्वांना 15पैकी 12-13 मार्क आहे. तर तुम्ही काय कराल? म्हणून तुम्हाला सांगता नाही येत की कोणता पेपरची लेवल काय येणार आहे, कोणता विषय टफ येणार आहे, कोणता विषय सोपी सांगता येत नाही. पण आपलं काम आहे ॲस्पिरंट म्हणून की बॉस 7ही विषय अशा पद्धतीने करून जावं की जो पण विषय सोपी किंवा कठीण झाला ते खूप जास्त मॅटर करते. आणि या सर्व याच्यामध्ये आपण खूप जास्त विचार करतो कधी कधी, म्हणजे अतिविचार पण ओव्हर थिंकिंग पण चांगलं नाही आहे. एक डोक्यात बेसिक आहे बघा, जे पोरं अटेम्प्ट देणारे आहे ते तर आजचे अभ्यास करणारे नाही आहे, त्यांनी 1-2 वर्ष कमीत कमी झालेलं आहे. की जे नवीन विद्यार्थी पण येतील त्यांना पण एक मला सांगू इच्छितो की आपले 7 विषय चांगले असले, जर तुमचे 1-2 विषय पण कमी असेल ना त्याच्यावर वर्क करा. 2-3 महिने अजून तुम्हाला दिलेले आहे त्यावर वर्क करा. कारण की तुम्हाला आता मला असं वाटतं की आता तुम्हाला जर मार्क 60+ घ्यायचं असेल तर टार्गेट आपण जो 60+ ठेवलेला आहे, ठीक आहे, या 60+ मध्ये सरळशी गोष्ट की तुम्हाला एक स्मार्ट वर्क करायचं आहे. सेकंड, टेस्ट सिरीजवर तुम्हाला फोकस करायचा आहे. कारण की टाईम मॅनेजमेंट बघा, राज्यसेवेत टेस्ट सिरीज तेवढी इम्पॉर्टंट आहे जेवढी कंबाईनमध्ये आहे. का बरं? 60 मिनिटात 100 प्रश्न. राज्यसेवेत 120 मिनिटात 100 प्रश्न, तर थोडंसं सोपी जाते. ठीक आहे. आता हे झालं आपलं स्मार्ट वर्क टेस्ट सिरीज. आणि एक सर्वात इम्पॉर्टंट की जे तुम्ही या नोट्स काढल्या आहे त्या नोट्सची रिव्हिजन, हे लक्षात ठेवा. रिव्हिजन मस्ट असते बॉस, हे लक्षात ठेवा. ते 3 जे त्रिसूत्री आपण जे म्हणतो आपण त्याला स्मार्ट वर्क, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन, ज्या पण व्यक्तीने या 3 गोष्टी चांगल्या पद्धतीने केल्या त्या व्यक्तीला 100% 60+ स्कोर येईल. आणि एक मी सांगतो नेहमी की रिव्हिजनमध्ये तुम्हाला एक गोष्ट इन्क्लूड करायचं आहे, क्वेश्चन आन्सर. कारण की आपण काय करतो, क्वेश्चन जेव्हा आपण काय करतो की जेव्हा आपण रिव्हिजन करतो तर आपण फक्त वाचून घेतो, नोट्स वाचतो, पण प्लस तुम्हाला क्वेश्चन आन्सर तुम्हाला सेट करायचं. जर तुम्ही एवढं पण केलं ना तुम्हाला वाटत नाही की तुमचा स्कोर 60+ येईल. स्मार्ट वर्क, टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन. आणि टेस्ट सिरीज अरे कसं द्यायचं, म्हणजे असं एक पॉईंट असं असतं की सर टेस्ट सिरीजचं काय करायचं, ते लक्षात ठेवा. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पूर्णपणे त्या क्वेश्चन पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे असं नाही की टेस्ट सिरीज दिलं तर हे झालं बघा. मी नेहमी काय करतो की टेस्ट सिरीज जेव्हा पूर्णपणे झाली असते तर मी नेहमी एक पॉईंट नेहमी करत असतो की सर्व विषयाचे मार्किंग तिथे लिहित असतो. किती क्वेश्चनला विचारले आहे, किती मार्क भेटले आहे, कोणते चुकले आहे, आणि विद्यार्थ्यांवर पर्सनली त्यांना बोलून हे सांगत असतो. कारण की हे खूप जास्त गरजेचं असतं मला असं वाटतं. तुमचा अभ्यास आता कामात येणार नाही 1-2 महिन्यात, लक्षात ठेवायचं. तुम्हाला आता ह्या गोष्टीच करायच्या. तर टेस्ट सिरीजमध्ये तुमचा पूर्ण पेपरचा ॲनालिसिस असला पाहिजे. तुला 60 मार्क मिळालेले आहे, कशी मिळाले, कोणत्या विषयी तुम्ही फोकस केला. नेक्स्ट वेळ तुला 67 मार्क भेटले आहे, ते कशी मिळाले, कोणत्या विषयी तुम्ही फोकस केला. त्याच्या नेक्स्ट तुम्हाला 54 मार्क मिळालेले आहे, कशी मिळाले, तुम्ही कसं काय भेटलं, कोणते विषयात कमी मार्क भेटले. तुम्हाला या लहान लहान पॉईंटचा तुम्हाला ॲनालिसिस तुम्हाला 10 पेपरात करावं लागते, तेव्हा तुम्ही तिथे सर्वाईव्ह होऊ शकता. असं नाही की पेपर झालं 2-1 तास झाला संपलं काम, आता दुसऱ्या दिवशी दुसरा पेपर, असं नाही, त्याला अर्थ नाही आहे. बघा एक पॅटर्न असेल टेस्ट सिरीजचा, तो पॅटर्न जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही 100% सक्सेसफुल व्हाल. अदरवाईज 2024 डेंजर, 25 डेंजर आहे, 2025 राज्यसेवा पण डेंजर आहे, कंबाईन डेंजर. का बरं आहे की पूर्ण मुलं हे ते पूर्ण तुटून पडणार आहे. कारण की ऑब्जेक्टिव्ह, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह. स्मार्ट वर्कचा अर्थ असतो तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सचा तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे. नोट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने 3 ते 4 रीडिंग झाल्यानंतर नोट्स काढावी आपल्या याची पूर्णपणे. आणि रिव्हिजनमध्ये आपण काय करतो, रिव्हिजन तर करणारच आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सरचे जे ॲनालिसिस आहे ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप जास्त गरजेचं आहे. जे क्वेश्चन आन्सर आलेले आहेत आपण तुम्ही वाचून घ्या. रिव्हिजनच्या वेळेस टॉपिक वाचला तुम्ही क्वेश्चन आन्सर करा. म्हणजे हे तुम्हाला सर्व सेल्फ करायचं आहे, लक्षात ठेवायचं. यात तुम्हाला माझी काही हेल्प लागली त्या गोष्टी मी करेल, PYQच्या तुम्हाला टेस्ट सिरीजवर घेत राहील. पण मला असं वाटतं की तुम्ही ॲटलिस्ट एवढ्या साऱ्या गोष्टी स्वतःहून तरी केल्या पाहिजे. ठीक आहे. अदरवाईज काय होईल की जर समजा आपण या गोष्टी जर केल्या नाही तर प्रॉब्लेम असा राहते की सर मी टेस्ट सिरीज दिलं आहे, मी रिव्हिजन पण केली, पण माझ्या स्कोरचा 54 आला आहे किंवा 50 आला किंवा 40 झालेला आहे. पण या नोट्स ज्या तू काढल्या होत्या, या नोट्स काढल्या आहे का, पहिला पॉईंट हा. आज कोणी काय करतात की नोट्स काढत नाही, ते पुस्तक वाचत असतात 10 वेळा. लक्षात ठेवा, तुम्हाला समजेल हळूहळू
की नोट्सचं का अर्थ, कारण नोट्स ज्या काढतो ना आपण तर खूप साऱ्या गोष्टी कमी होऊन जातात, आपल्याला ते पुस्तकाची गरज नाही पडत. आणि नोट्समध्ये आपण अशाच गोष्टी लिहितो ज्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ज्या तुम्हाला समजत नाही आहे आणि पेपरात तुम्हाला तेच दिसते. म्हणून मी नेहमी सांगतो की ज्या टार्गेट 60+ जेव्हा करत आहो ना तर ते एवढं सोपे नाही आहे. एकच व्यक्ती सर्व मेन्समध्ये बसणं सोपी नाही आहे. हे तेव्हाच सोपी आहे जेव्हा येणे ते त्रिसूत्री जे म्हणतो आपण याला, ठीक आहे. त्रिसूत्री जी आहे आपली, जर समजा तुम्ही हे इम्प्लिमेंट केली तरच तुम्हाला हे 3 पॉईंट इम्प्लिमेंट केला जे तुमचे स्कोर येईल हे तुम्ही बघून घ्यायचं जनरली, ठीक आहे. तुम्हाला कुठे करून पाहायचं सर्व गोष्टी टेस्ट सिरीजमध्ये. आणि जे पण माझे लेक्चर्स राहतील ते तुम्ही बघू शकता. ऑफलाईन ते बॅचेस असतात पूर्णपणे, ऑनलाईनमध्ये मी जास्त अवेलेबल नसतो, पण तुम्ही त्या गोष्टी बघू शकता, ठीक आहे. नेक्स्ट एक पॉईंट आहे, जसं आपण बघितलं की हे जे सर्व विषय आहे या सर्व विषयाच्या ॲनालिसिस जे आहे ते मी ऑलरेडी करून ठेवले आहे सर्वपैकी. म्हणजे मला वाटतं की लास्ट व्हिडिओ मी बघून ठेवलं सर्व की कोणते विषय कशा पद्धतीने केले पाहिजे. फक्त मला एक तुम्हाला हेच सांगायचं होतं की जे आपण प्लॅनिंग ठेवले, जे टार्गेट आपलं होतं कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचं, हे प्लॅनिंगमध्ये आपण 60+ जर मोडतो तर तुम्हाला हे सर्व मेन्स तुम्हाला देता येते आणि हे कठीण नाही आहे तुम्हाला मी हे सांगत आहे, ठीक आहे. तर बघा हा जो व्हिडिओ आहे सर्व व्यक्तीला सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना काही इश्यूज असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल त्यांनी विचारू शकता, ठीक आहे. आपले नवीन बॅचेस पण चालू झालेले आहे ऑफलाईनमध्ये, ऑनलाईनमध्ये, तुम्ही त्यासाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.